नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत स्वप्नामध्ये आपल्या जवळच्या एखाद्या मेलेल्या व्यक्तीचं वारंवार दिसणं याचा नेमका अर्थ काय होतो. पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. स्वप्नात जवळची मेलेली माणसं दिसणे हे अनेक लोकांना भावनिकदृष्ट्या हलवून टाकणारा अनुभव असतो. असे स्वप्न पाहिल्यावर भीती वाटणे, काळजी वाटणे किंवा मनात अनेक प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण बहुतांश वेळा अशा स्वप्नांचा अर्थ आध्यात्मिक किंवा अपशकुनाशी संबंधित नसून आपल्या मनाच्या आतल्या भावनांशी जोडलेला असतो. आपण ज्यांना खूप प्रेम करतो, ज्यांच्याशी आपली भावनिक नाळ घट्ट असते, अशा व्यक्तींच्या आठवणी मनात खोलवर रुजलेल्या असतात. त्यांच्या जाण्याचं दुःख पूर्णपणे व्यक्त झालेलं नसतं, तेव्हा मन त्या आठवणी स्वप्नाच्या रूपात समोर आणतं. हे स्वप्न म्हणजे त्या व्यक्तीची आठवण, त्यांच्याबद्दलची ओढ किंवा मनात दडलेली हुरहुर असू शकते. कधीकधी स्वप्नात ती व्यक्ती आपल्याशी बोलताना दिसते. याचा अर्थ असा असतो की आपल्या आयुष्यात सध्या एखादा निर्णय घेताना आपण त्यांच्या सल्ल्याची, आधाराची गरज अनुभवत आहोत. मन त्या ओळखीच्या आवाजातून आपल्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असतं. जर स्वप्नात ती व्यक्ती आनंदी, शांत दिसत असेल तर ते आपल्या मनासाठी दिलासा देणारा संकेत असतो. मन स्वतःला समजावत असतं की ती व्यक्ती शांत आहे आणि आपणही पुढे जायला हवं. पण जर स्वप्नात रडणे, दुःखी असणे किंवा काही सांगण्याचा प्रयत्न दिसत असेल तर ते आपल्या मनात दडलेली अपराध भावना, अपूर्ण संवाद किंवा न व्यक्त झालेल्या भावना दर्शवू शकते. कधीकधी अशा स्वप्नांचा संबंध आपल्या आयुष्यातील ताणतणावाशीही असतो. एकटेपणा, भीती, अनिश्चितता किंवा मोठा बदल चालू असेल तर मन आपल्याला पूर्वीचा आधार आठवून देतं. त्यामुळे जवळची मेलेली व्यक्ती स्वप्नात दिसू शकते. भारतीय संस्कृतीत काही लोक असे मानतात की पितर किंवा दिवंगत आत्मा स्वप्नातून काही संदेश देतात, पण हे मान्य श्रद्धेवर आधारित आहे. शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर स्वप्न म्हणजे आपल्या अवचेतन मनाची भाषा आहे. त्यातून मन स्वतःशीच संवाद साधत असतं. अशा स्वप्नानंतर घाबरून जाण्याची गरज नाही. उलट त्या स्वप्नाकडे शांतपणे पाहावं. त्या